श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 940458 8319 आणि 9130 83 30 24। सिटी न्यूज वसा जनसेवेचा। काल बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, ज्वारी यांसह फळबागेचे अतोनात नुकसान झाले। यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय। त्यामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरसकट शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपयांची मदत द्यावी अशी मागणी वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कृषी मंत्र्यांकडे केली आहे। कशा संदर्भात निवेदन दिलं? काल जिल्हाभरामध्ये जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी आणि गारांमुळे पिकांचं, घरांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। तूर, गहू, मका, कांदा, संत्रा, केळी, फळबाग आणि सर्वच पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। 5-5 एकराच्या बागा झोपलेल्या आहेत। बऱ्याच उसरा आणि सुनगाव, जळगावमध्ये अनेक गावांमध्ये घराचे टिन उडून गेले आणि घरामध्ये जे सोयाबीन, कापूस, जो इतर शेतमाल साठवून ठेवलेला होता तोही भिजलेला, त्याचंही नुकसान झालं। अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक पोल पडले, पक्षी या ठिकाणी मृत्युमुखी पडले। म्हणजे अतोनात असं नुकसान शेतकऱ्यांचं कालच्या या वादळी पावसामुळे आणि गारांमुळे झालेलं आहे। तर सरकारनं सरसकट एकरी 50,000 रुपयांची तात्काळ मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली पाहिजे अशी मी मागणी केली। आणि पीक विमा जो काढलेला आहे तर सरकारने कागदपत्र शेतकऱ्यांना जमा करायला न सांगता स्वतः त्यांचे ते कागदपत्र जमा करून स्वतः ते दावे दाखल करून घेतले पाहिजे। आणि पीक विम्याची सुद्धा या 50,000 रुपयांसोबत पीक विम्याची सुद्धा भरपाई सरकारनं तात्काळ दिली पाहिजे।